हाय, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. नावाप्रमाणेच बॉय म्हणजेच मुलांसारखा असणारा कट म्हणजे शॉर्टकट किंवा अगदी छोट्या लांबीच्या केसांचा कट. वैशिष्ट्य म्हणजे अगदी लहान म्हणजे 2 वर्षाच्या मुलीपासून ते अगदी 80 वर्षाच्या वृद्धेपर्यंत हा कट सारख्याच आवडीने करून घेतला जातो. फॅशन आणि सोयीकरता तसेच मेंटेन करायला सोपा म्हणून ह्या कटची निवड केली जाते. शाळकरी मुलींमध्ये रोज 2 वेण्या घालायची कटकट नको, नोकरदार स्त्रियांमध्ये घरचे आवरून बाहेर पडताना वेळेची बचत म्हणून आणि वृद्धांमध्ये या वयात केसांची निगराणी ठेवायला हवी तशी वयोमानाप्रमाणे ठेवले जात नाही म्हणून या कटचे अशा सर्व थरातील स्त्रियांमध्ये स्वागतच केले जाते. तर आज मी तुम्हाला बॉय कट कसा करावा याविषयी डिटेल सर्व माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम केस नीट विंचरून घ्यावे. केसांना व्यवस्थित पाणी मारून केस चांगले ओले करून घ्यावे. केस कटिंग करण्याच्या आधी क्लायंटला ॲप्रॉन लावायला अजिबात विसरू नये. मानेवरचे केस मानेपर्यंत लांबी ठेवून यू किंवा व्ही आकारामध्ये कापून घ्यावे. मानेवरील केस प्रथम कापल्यामुळे आपल्याला हेअरकट करण्यासाठी गाईडलाईन मिळते आणि केस कितपत कमी करायचे याचा एक प्रकारचा आपल्याला अंदाज येतो. कोणी बॉयकट हा फ्रंट साईडने पण सुरुवात करतात आणि कोणी बॅक साईडने पण करतात. तर मी बॉयकट हा बॅक साईडनेच सुरू करणार आहे. केस संपूर्ण पाठीमागील साईडला व्यवस्थित विंचरून घ्यावे. नंतर मिडल पार्टिशन करून इयर टू इयर पार्टिंग करावे. हेअरकटची सुरुवात करताना तुम्ही ज्याप्रमाणे आपण स्टेप कट करतो त्याप्रमाणे केसांचे ब्लॉगिंग करून घ्यावे. पण ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी डायरेक्ट केलं तरी चालू शकतं. पण ज्या मुली नवीनच शिकतात आहे, ज्या बिगिनर्स आहेत त्यांनी केसांचे व्यवस्थित पार्टिशन करून घ्यावे म्हणजे हेअरकट करायला सोपे जाते. आता खाली कापलेल्या केसांची गाईडलाईन धरून हे केस उभ्या दिशेत 90 अंश काटकोनात बाहेरच्या दिशेत कापावेत. प्रथम मधल्या भागाचे व नंतर उजवीकडील केस याच पद्धतीने उभ्या दिशेत कात्री धरून 90 अंशावर कापून घ्यावेत. अशा प्रकारे गाईडलाईनने असेच 90 अंश बाहेरच्या दिशेत धरून
केस कापून घ्यावेत. ते अगदी क्राऊन म्हणजे डोक्याच्या वरच्या भागापर्यंत येईपर्यंत कापावे. ज्या शाळकरी मुली असतात त्यांना थोडंसं बारीक बॉयकट केला तरी चालतो. पण ज्या मुली 9वी 10वीच्या किंवा कॉलेजमधील असतात त्यांना खूप बारीक हेअरकट करू नये किंवा तो चांगला पण दिसत नाही. तर केसांची लेंथ ही मिडियमच ठेवावी. आता मानेवरील जे एक्स्ट्राचे केस आहे ते कट करून एक सरळ रेषेत केस कापून घ्यावे. 0 डिग्रीमध्ये कट करावे. बॉयकटला समर स्पेशल हेअरकट असे देखील म्हटले जाते. उन्हाळ्यामध्ये केसांमध्ये घाम येतो, डोक्यात घामोळ्या येतात. त्यामुळे बॉयकट करून केसांची लेंथ कमी करणे पसंत केले जाते, जेणेकरून ते केस मॅनेजेबल होतात. आपल्याला जास्त उन्हाचा घामाचा त्रास होत नाही. दोन्ही कानांच्या पुढील बाजूचे केस नॉर्मल फ्लिक्सप्रमाणे कापावे. म्हणजे कानाजवळील केस कानाच्या मध्यापर्यंत लांबी ठेवून आडवे कापावेत.
ह्या मुलीच्या केसांची लेंथ खूप मोठी होती. मला जवळजवळ पाऊण तास या हेअरकटला लागला. हेअरकट करणे तसे एक स्किलचेच काम असते. कानाजवळ केस कापताना सुद्धा कान दुमडून व्यवस्थित कंगव्यामध्ये केस घेऊन ते कट करावे आणि प्रॉपर शेप द्यावा. मध्ये मध्ये कुठे एक्स्ट्राचे केस आहे का ते पण सारखे चेक करून कट करत राहावे. नंतर संपूर्ण केस कपाळावर घ्यावे. जर लहान मुली असतील तर आयब्रोजच्या थोडंसं वर कट केला तरी चालेल, पण जर मोठ्या मुली असतील तर थोडंसं आयब्रोजच्या खाली केस घेऊनच कापावे, म्हणजे ते खूप त्यांना शॉर्ट दिसणार नाही. कानावरील केससुद्धा बोटांच्या चिमटीत धरून वरच्या दिशेने कट करावे. भोवऱ्यावर, माथ्यावर, पाठीमागील साईडला जर कुठे एक्स्ट्राचे केस असतील ते सुद्धा 90 डिग्रीमध्ये धरून कट करावे. वृषालीज ब्युटी सलून या माझ्या यूट्यूब चॅनलवर अजून बरेचसे व्हिडिओ आहेत. लॉंग लेअर कट कसा करावा, ऑइल हेड मसाज कसा करावा, हेड स्पा कसा करावा, पेडिक्युअर कसे करावे, वॅक्सिंग कसे करावे, या संदर्भातील बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहे. तुम्ही ते नक्की बघा, तुम्हाला त्याची मदतच होईल. तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही प्रथमच माझा व्हिडिओ जर बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा सपोर्ट हा एक मला मोटिवेशन देतो, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. ब्युटी पार्लर क्षेत्रातली बरेचसे व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मेकअप संदर्भात, हेअरस्टाईल, हेअर कट, विविध प्रकारचे फेशियल्स, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, साड्यांचे विविध प्रकार, असे बरेचसे
हेअर ट्रीटमेंट्स, मशीन ट्रीटमेंट्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केले तर मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल. आता ट्रिमरच्या साहाय्याने तुम्ही कानावरील, मानेवरील केस काढून घ्यावे, जेणेकरून एक विशिष्ट प्रकारचा शेप आपल्याला मिळेल. मानेवरील केस ट्रिमरच्या साहाय्याने काढल्यामुळे हेअर कटला छान फिनिशिंग मिळते. आपला हेअर कट नीट अँड क्लीन दिसतो. ब्रशच्या साहाय्याने सर्व केस झटकून घ्यावे व पॅडल कोम्बच्या साहाय्याने हेअर ड्रायर सेटिंग करून घ्यावी. तर कसा वाटला तुम्हाला मी केलेला बॉय कट? तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.